किट दिल्या, पण काही कार्यकर्त्यांना त्या सुद्धा विकायचा प्रयत्न केला. कोरोनाच्या काळात सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांनी दिलेल्या किट त्यांच्याच काही लोकांना, जवळच्या लोकांना वाटण्याचा प्रयत्न केला किंवा ज्यांना हकदार त्यांना नाही दिल्या. मग समजा असं मी म्हणत नाही की बऱ्याच दिल्या, पण नाही दिल्या म्हणजे काही चुकीच्या काही कार्यकर्त्यांना जे वरून लाभ आला तो सामान्य जनतेपर्यंत पोहोचू दिला. पण ह्यांचं पुन्हा जिथं समजा ह्यांच्याकडे जातीभेद नाहीये, धर्मवाद नाहीये. आणि जर मराठवाड्यात हे जातीभेद आणि धर्मभेद कमी करायचा असेल तर आपल्या मयंक गांधी सरांना राष्ट्रपती नियुक्त खासदार केलं, त्यांच्या हातात थोडीफार सत्ता जर आली तर जाती भेद खूप कमी होऊ शकतो. मराठवाड्यात इतका वाढलाय की ह्यांनी ह्याच्या दुकानावर जायचं नाही, त्यांनी त्याच्या दुकानावर जायचं नाही. हे जर कमी करायचं असलं तर कुठेतरी मयंक गांधी सारख्यांच्या हातात नेतृत्व येणं महत्वाचं आहे. म्हणून आज मी समजा म्हणतोय की मयंक गांधी सरांना राष्ट्रपती नियुक्त खासदार करा, कारण ते निवडणूक लढवणार नाहीत, 100% करणार. देवेंद्र फडणवीसाचा उगमच धनगरांच्या घरातून झालाय. सगळं महाराष्ट्रातल्या धनगर समाजानं सुरुवातीच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान केलं, त्यावेळेसच सत्ता महाराष्ट्राभर बीजेपीची आली. आज जरी वाटत असलं, आजच्या काळात जरी वाटत असलं की बाबा देवेंद्र फडणवीस साहेब खूप स्ट्रॉंग झालेत, आज 15 वर्ष सत्ता, आता इथून पुढे बी त्यांची जाणार नाही, भारतीय जनता पार्टीची सत्ता तोडणं अशक्य आहे. कारण सगळा विपक्ष आहे ते सगळं विखुरलेला आहे. कुठंच काही नाही पक्ष, म्हणजे विरोधी पक्षात इथून पुढे 15 वर्ष समजा. मला तर असं वाटतं समजा वैयक्तिक की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस विचार करणार नाही सत्तेतून बाहेर जायचा, तोपर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील महाराष्ट्रात. इतकी ताकद आज आहे. पण ज्यावेळेस कुणी नव्हतं देवेंद्र फडणवीसच्या मागे, त्यावेळेस आम्ही धनगरांनी मतदान केलं त्यांना आणि मुख्यमंत्री केलं. मग आज आमची एक मागणी आहे, मयंक गांधींना राष्ट्रपती नियुक्त खासदार करा. का करणार नाही ते? आणि मी माझ्या धनगर समाजाच्या टोटल नेत्याला बोलणार आहे महाराष्ट्रातल्या मयंक गांधी विषयी, आणि मी माझ्या गावाला बोलणार आहे, मी माझ्या तालुक्याला बोलणार आहे. आणि मी स्वतः कलेक्टर ऑफिस समोर एक दिवस तरी उपोषणाला बसणार आहे. कारण सरकारचे कान उघडावेत. देवेंद्र फडणवीस, अमित भाई शहा आणि नरेंद्र भाई मोदी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती यांना सर्वांना मी माझं स्वतःचं पत्र लिहिणार आहे, देणार आहे. दादा, एक वेळेस सिरसाळ्याची सत्ता आल्यास काय विकास असते, काय कामं असतील हे मी दाखवून देईन तुम्हाला. सिरसाळकरांना हे 100% दाखवून देईन. आणि इथला सिरसाळकर आहे का स्वाभिमानी आहे असं वाटतंय काही लोकांना की आम्ही अर्थशास्त्राच्या जीवावर निवडणूक जिंकू, पण ज्यावेळेस मी मैदानात असेल त्यावेळेस तुमचं अर्थशास्त्र काहीच काम करणार नाही. मी तुम्हाला आज ठणकावून सांगतो विरोधकांना.